ओके. आज आपण बघणार आहोत इनहेरिटन्स इन .NET कोर. तर इनहेरिटन्स म्हणजे काय? तर इनहेरिटन्स इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इट allows one class to acquire the property and behavior methods from the another class. Is prompted code reusability and maintainability. तर इनहेरिटन्समध्ये काय होतं की पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लास हा ॲक्सेस करतो. यालाच इनहेरिटन्स म्हणायचं. त्याला चाइल्ड क्लासला तुम्ही डिराइव्ह क्लाससुद्धा म्हणू शकता आणि पॅरेंट क्लासला तुम्ही बेस क्लाससुद्धा म्हणू शकता. तर बेस क्लासच्या सर्व प्रॉपर्टीज म्हणजेच पॅरेंट क्लासच्या सर्व प्रॉपर्टीज चाइल्ड क्लास हा ॲक्सेस करतो. याला इनहेरिटन्स म्हणायचं. आपल्याला माहिती असेल की क्लासच्या प्रॉपर्टीज जोपर्यंत पब्लिक होतो तोपर्यंत आउटसाइड द क्लास आपण यूज करू शकत नाही, परंतु त्याला एक तर ऑब्जेक्टच्या मदतीनं ॲक्सेस करावे लागते किंवा मग इनहेरिटन्सच्या मदतीनं सर्व प्रॉपर्टीज इझिली आपण ॲक्सेस करू शकतो. तर टाइप्स ऑफ इनहेरिटन्स इन .NET कोर. कोणत्या कोणत्या प्रकारच्या इनहेरिटन्स आहे? सर्वात पहिली आहे सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्समध्ये काय असतं? एक पॅरेंट क्लास आणि एक चाइल्ड क्लास असतो, एक डिराइव्ह क्लास आणि एक बेस क्लास असतो. बेस क्लास म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पॅरेंट क्लास सुद्धा म्हणू शकता. तर एक बेस क्लास आणि एक डिराइव्ह क्लास. तर एक डिराइव्ह क्लास हा आपल्या पॅरेंटच्या प्रॉपर्टीज बेस क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करतो. याला सिंगल इनहेरिटन्स असे म्हणायचं. ओके. तर हा आपला आहे बेस क्लास आणि हा आहे डिराइव्ह क्लास. ओके. तर आपण या ठिकाणी काय केलं, डॉग नावाचा जो डिराइव्ह क्लास आहे हा बेस ॲनिमल या बेस क्लासची प्रॉपर्टीज ॲक्सेस करतोय. कशाच्या मदतीने? कोलनच्या मदतीने. तर बेस क्लास हा झाला डिराइव्ह क्लास. ओके. तर आपण काय केलं, हा जो डिराइव्ह क्लास आहे डॉग, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याच्या इट आणि बार्क या दोन्ही प्रॉपर्टीज, इट आहे ॲनिमलची आणि बार्क आहे डॉगची, तर या दोन्ही प्रॉपर्टीज या ऑब्जेक्टच्या मदतीने ॲक्सेस केल्या. ओके. आपल्याला माहिती असेल की क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करण्यासाठी त्याचा आपल्याला पहिले ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. ऑब्जेक्ट म्हणजे क्रिएट करण्यासाठी पहिले क्लासचं नाव, त्यानंतर ऑब्जेक्टचं नाव इज इक्वल टू न्यू आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरचं नाव, त्याच्या क्लासचं नाव ग्रेटर द्या. ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळेस कन्स्ट्रक्टर हा ऑटोमॅटिकली कॉल होतो. तर याचं बेसिकली आपण आउटपुट बघूया. आणि नावाचा एक क्लास घेतला. ओके. क्लास प्रोग्राम मेन युजिंग सिस्टीम आपल्याला लिहावं लागेल. युजिंग सिस्टीम ओके. तर ॲनिमल इज इटिंग अँड डॉग इज बार्किंग. आपण हे दोन्ही पण या ठिकाणी आउटपुटमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. हा झाला माझा बेस क्लास आणि हा झाला माझा डिराइव्ह क्लास. डिराइव्ह क्लासने काय केलं आहे, बेस क्लासच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस केल्या आहे. फक्त आपल्याला बेस क्लासचा या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला. आपल्याला सेपरेटली ॲनिमल
बेस क्लासचा क्रिएट नाही करावा लागला. डिराईव्ह क्लास जो आहे त्याचाच फक्त आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला आणि त्या ऑब्जेक्टच्या मदतीने आपण मेथड ॲक्सेस केली. हा आता बघितला आपण सिंगल इनहेरिटन्स. ओके. तर दुसरा आहे मल्टीलेवल इनहेरिटन्स. मल्टीलेवल इनहेरिटन्स, अ क्लास इनहेरिटेड फ्रॉम अनदर डिराइव्ह क्लास. म्हणजे पहिला क्लास असतो, तो पहिला क्लास सेकंड क्लासचा बेस क्लास असतो. अशा पद्धतीनं ती चेन सिस्टीम असते. पहिला क्लास दुसऱ्या क्लासचा डिराईव्ह करतो, दुसरा क्लास तिसऱ्या क्लासचा डिराईव्ह करतो. अशा पद्धतीने त्याची चेन बनत चालते. त्याला काय म्हणायचं? मल्टी लेवल इनहेरिटन्स. तर यामध्ये हा एक बेस क्लास आहे ॲनिमल नावाचा. त्याच्या प्रॉपर्टीज डॉग नावाच्या चाइल्ड क्लासने त्याच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस केल्या. आणि परत हा जो डिराइव्ह क्लास आहे हा पपीचा बेस क्लास बनला. तर अशा पद्धतीनं एक एक लेवल वाढत जाते. म्हणून याला इनहेरिटन्स ऑफ मल्टी लेवल इनहेरिटन्स असे म्हणतात. मल्टी लेवल इनहेरिटन्स यालाच म्हणायचं. तर आपल्याला सिम्पली पपी या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला आणि त्या डॉट कीवर्डच्या मदतीने आपण तिन्ही क्लासच्या मेथड्स ॲक्सेस करू शकलो. ओके. रन केल्याच्या नंतर आपल्याला तिन्ही क्लासचे आउटपुट्स मिळाले. ओके. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर हा होता मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता थर्ड आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये सिंगल बेस क्लास असतो आणि मल्टिपल डिराइव्ह क्लास असतो. ओके. सिंगल बेस क्लास असतो, मल्टिपल डिराइव्ह क्लास असतो. तर आपण एक्झाम्पलमध्ये बघूया कशा पद्धतीनं ते वर्क करतं. ओके. तर यामध्ये हा एक बेस क्लास आहे. हा बेस क्लास काय करतोय? याचा पण बेस क्लास आहे आणि या डिराइव्ह क्लासचा सुद्धा ॲनिमलच बेस क्लास आहे. ज्या वेळेस एकच बेस क्लास असेल आणि मल्टिपल चाइल्ड क्लास किंवा डिराइव्ह क्लास असतील तर त्याला हायरार्चिकल इनहेरिटन्स असं म्हणायचं. कारण की त्यामध्ये हायरार्चिकल एरिया असतो. मेन बेस क्लास असतो, त्याचे मल्टिपल चाइल्ड क्लास असतात. ओके. तर याला काय म्हणायचं आपण? बेस क्लास हायरार्चिकल इनहेरिटन्स. ओके. तर या ठिकाणी प्रोग्राम नावाचा क्लास घेतला, मेन मेथड स्टॅटिक वाईड मेन, आणि त्यामध्ये डॉग नावाचा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. डॉगच्या मदतीने मी काय केलं? बार्क आणि ईट प्रिंट केली आणि कॅटच्या मदतीनं मॅव आणि ईट हे दोन्ही क्लास ॲक्सेस केलेले आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीसुद्धा ॲक्सेस केलेले आहेत. ज्यावेळेस मी याला रन करेल त्यावेळेस याचं आउटपुट मला असं मिळेल. तिन्ही पण गोष्टी मला मिळतील. कॅट इज माऊविंग. अशा पद्धतीनं आहे. तर फोर्थ आहे मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स आपण यूज करतो .NET मध्ये, परंतु कशाच्या मदतीने? इंटरफेसच्या मदतीने. C# does not support multiple inheritance directly but allow it using interface. इंटरफेसच्या मदतीने आपण इनहेरिटन्स त्या ठिकाणी यूज करतो. तर हा माझा फर्स्ट आहे इंटरफेस ॲनिमल आणि सेकंड आहे इंटरफेस पेट. ओके. तर हे दोन माझे इंटरफेस आहेत, ॲनिमल आणि पेट. आता ॲनिमलमध्ये एक मेथड आहे ईट नावाची आणि या पेटमध्ये एक मेथड प्ले नावाची. तर मी काय करेल, या इंटरफेस हा जो डॉग क्लास आहे
त्याला बेस क्लास ॲनिमल आणि प्लेटला बनवेल, तर तो काय करेल, या दोन्ही मेथड ॲक्सेस करू शकेल. त्यानंतर हा डॉग क्लास काय करतो, डॉग इज इटिंग हे प्रिंट करतो. आणि सेकंड मेथड आहे डॉग इज प्लेइंग. ओके. जर आपण याचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याचा मेथड ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर आपण इनहेरिटन्समध्ये मल्टिपल वेळेस मल्टिपल क्लासेस आपण सिंगल चाइल्डसाठी यूज करू शकतो, परंतु कशाच्या मदतीने, इंटरफेसच्या मदतीने. ओके. तर अशा पद्धतीनं आपण इनहेरिटन्स वापरू शकतो. आपण बघितलं की कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लासेस असतात. एक इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याच्या टाईप्स. तर आपण परत थोडंसं रिवाइज करू. इनहेरिटन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, सिंगल, मल्टी लेवल. ओके. त्यानंतर हायरार्चिकल आणि मल्टिपल. सिंगलमध्ये वन बेस क्लास, वन चाइल्ड क्लास. मल्टी लेवलमध्ये एक बेस क्लास असला की त्याला परत तो डिराईव्ह करतो, त्याच्या प्रॉपर्टीज. परत डिराईव्ह क्लास कशाचा तरी बेस क्लास बनतो, परत बेस क्लास कोणाच तरी, अशा पद्धतीची डिराईव्ह क्लास कोणाच तरी बेस क्लास बनतो. असं ते मल्टिपल लेवल वाढत जातात. हायरार्चिकलमध्ये काय होतं, एक सिंगल बेस क्लास असतो आणि मल्टिपल हायरार्चिकल चाइल्ड असतात, मल्टिपल चाइल्ड क्लासेस असतात. ओके. त्याला हायरार्चिकल म्हणायचं. मल्टिपल आपण अचीव करू शकतो, परंतु इंटरफेसच्या मदतीने. ओके. तर अशा पद्धतीनं आपण क्लासेस त्या ठिकाणी यूज करू शकतो आणि इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आपल्याला समजलेला आहे. थँक्यू.